Okay. Hello guys, myself Jagdish Manotkar. Please subscribe our LLB Katta YouTube channel. Share to your friends and press the bell icon. आज हम पढ़ेंगे important definitions in environmental law. तो environmental law हमको पढ़ना है, बराबर? लेकिन environment law पढ़ने के बाद कौन कौन से important definitions हमको पूछी जाती है, मतलब ऐसी कौन सी डेफिनेशंस है जो हमको पूछी जाती है, वो यहाँ पे अभी हम सीखने वाले हैं। अभी डेफिनेशन मतलब क्या होता है मराठी में? व्याख्या। ठीक है। ऑल डेफिनेशंस इन एनवायरमेंटल लॉ। एनवायरमेंटल लॉ में कौन कौन से डेफिनेशन है यहाँ पे पढ़ेंगे। सबसे पहले क्या है? एनवायरमेंट। ओके, हम एनवायरमेंटल लॉ पढ़ रहे हैं तो सबसे पहले हम किसकी डेफिनेशन देखेंगे? एनवायरमेंट्स की। एनवायरमेंट म्हणजे काय? एनवायरमेंट म्हणजे होते पर्यावरण, आपल्या बाजूला असलेला परिसर म्हणजे काय? एन्व्हायरमेंट, बरोबर? मग आता याची डेफिनेशन, एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स एअर, वॉटर, लँड अँड इंटर रिलेशनशिप बिटवीन देम अँड लिव्हिंग बिंग्स, ह्युमन, ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय होते? पर्यावरण, ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड्स आहे? एअर आहे, वॉटर आहे, हां, लँड म्हणजे जमीन आहे, अँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन देम अँड लिव्हिंग थिंग, आणि त्यांच्यामध्ये आणि या लिव्हिंग थिंगमध्ये, बरोबर आहे? म्हणजे लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव. तर या दोघाचा जो काही रिलेशन आहे, बरोबर आहे, इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग याच्यामधला जो इंटर रिलेशनशिप आहे, जे जो काही संबंध आहे, बरोबर आहे, जे ज्या ठिकाणी दाखवतात त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट. ह्युमन, ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता काय काय याच्यात येणार? याच्यात येणार ह्यूमन येणार, एनिमल्स मतलब सभी प्रकार के जानवर आएंगे, प्लांट्स वनस्पति, माइक्रो ऑर्गेनिजम्स सूक्ष्मजीव, ये सभी प्रकार की जो चीजें है वो इसमें आएंगे, उसको क्या बोलेंगे? एनवायरमेंट. ओके, तो एनवायरमेंट मतलब क्या होता है? एयर, वाटर, लैंड और इंटर रिलेशनशिप बिटवीन देम एंड लिविंग थिंग्स. ठीक है। नॉन लिविंग थिंग और लिविंग थिंग में का जो इंटर रिलेशनशिप डिफरेंस है उसको क्या बोलेंगे हम? डेफिनेशन. हैज पर प्रोटेक्शन एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986. तो ये जो डेफिनेशन बताई गई है ये कौन से एक्ट में बताई गई है? एनवायरमेंटल एक्ट 1986 में। अभी हम सीखेंगे, हाँ, अभी हम सीखेंगे एनवायरमेंटल पोल्यूशन. क्या बोले सर? 86 के पहले था लेकिन मॉडिफाइड नहीं था इतना. एनवायरमेंट जो है, हमारा एनवायरमेंट की जो व्याख्या है या जो परिभाषा है वो सदियों से आ रही है, हजारों साल से, बराबर है. जैसे तुकाराम महाराज बोलते थे, वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे, बराबर है. उसके साथ साथ छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने भी गढ़ किलों पे पेड़ों को ज़्यादा महत्व दिया है. लेकिन जो एनवायरमेंट की जो एग्जैक्ट डेफिनेशन बताई गई है वो एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1986 में बताई गई है. ओके, ओके सर, संजय सर. हाँ, अभी हम पढ़ेंगे एनवायरमेंटल पोल्यूशन. पोल्यूशन मतलब क्या होता है बताओ, बताइए विवेक सर. प्रदूषण, राईट, प्रदूषण. आता एन्व्हायरमेंटल प्रदूषण म्हणजे काय ते आता आपल्याला याच्यात शिकायचं आहे. एन्व्हायरमेंटल पोल्यूशन मीन्स प्रेझेन्स ऑफ द हार्मफुल सबस्टन्सेस इन द एनवायरमेंट विच कॉजेज डैमेज टू द लिविंग ऑर्गेनिज्म एंड नेचुरल रिसोर्सेस. तो इसकी जो व्याख्या है वो डायरेक्ट हम पढ़ेंगे. प्रेझेन्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस. हार्मफुल म्हणजे असे काही घातक पदार्थ आहेत, असे काही घातक पदार्थ आहेत जे प्रेझेन्स आहेत, जे उपलब्ध आहेत कशामध्ये? एन्व्हायरमेंटमध्ये. जसं की आता तुम्हाला माहित आहे कार्बन डायऑक्साईड चांगला आहे का आपल्या शरीरासाठी? नाही, पण तो उपलब्ध आहे जास्त प्रमाणात, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणायचं? पोल्युशन. ओके. जसं की आता तुम्हाला माहित आहे पाणी, पाणी पिण्याचे पाणी योग्य आहे, म्हणजे पाणी आवश्यक आहे शरीरासाठी. पण पाण्याच्या ठिकाणी जर
कंपनी इंडस्ट्रीज तयार होत असतील तर त्याचा जो हे आहे खराब पदार्थ कुठे जाणार आहे पाण्यामध्ये, त्याच्यामुळे काय होणार आहे प्रदूषण, बराबर है वाटर पोल्यूशन। उसके साथ साथ साउंड, जैसे आपको मालूम है कि ज्यादा इंटेंसिटी पे अगर आवाज सुना हमने तो हमारे कान बहरे हो सकते हैं। तो हमने अगर डीजे का गाना सुना, बराबर है, तो उसके कारण क्या हो गए हमारे कान खराब हो गए। मतलब हार्मफुल सब्सटेंसेस जब प्रेजेंस होता है एनवायरमेंट में तब क्या होता है, एनवायरमेंट पोल्यूशन होता है। ठीक है, एनवायरमेंट पोल्यूशन होता है। जैसे कि हम अभी सीखने वाले, फॉर एग्जांपल देखो, अभी जैसे कि ये पानी है, पानी वाटर है, गुड इवनिंग संतोष मैडम। स्क्रीन दिखाई दे रही है संतोष मैडम? हाई स्क्रीन वर दिसत आहे. अब दिखाई दे रही है? हो आता दिसत. हां, तर आता एन्व्हायरमेंटल पोल्यूशन नेक्स्ट आपल्याला व्याख्या पाहायची आहे, एन्व्हायरमेंटल पोल्यूशन। पॉल्युशन. हाँ, तो देखो जब कभी पोल्यूशन मतलब क्या होता है, जब कभी कोई भी हार्मफुल सब्सटेंसेस, हार्मफुल म्हणजे काय होते, घातक, आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी घातक। तर हार्मफुल म्हणजे काय होते, घातक। जब कभी कोई भी हार्मफुल सब्सटेंसेस क्या होता है, ऐड होता है किसमें, एनवायरमेंट में, तो हम उसको क्या बोलेंगे, पोल्यूशन, बराबर है। तो फॉर एग्जांपल हमने देखा कि अभी पानी है, पानी की इसमें क्या ऐड हुआ, फॉर एग्जांपल एसओटी, सल्फर डाइऑक्साइड अगर ऐड हुआ पानी में ज्यादा प्रमाण में, तो वो क्या है, हमारे लिए घातक है, बराबर है। तो हम डेफिनेशन किसकी पढ़ रही है, अभी स्क्रीन दिखाई दे रही है मैडम? हो सर. हाँ, हम क्या पढ़ रहे हैं, एनवायरमेंटल पोल्यूशन। एनवायरमेंटल पोल्यूशन म्हणजे काय, जेव्हा प्रेझेन्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन द एनवायरमेंट विच कॉजेस डॅमेज टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे एखादा घटक पदार्थ एन्व्हायरमेंट मध्ये ऍड होणं ज्याच्यामुळे काय होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा नॅचरल रिसोर्सेस, लिव्हिंग म्हणजे काय होते, सजीव, अँड नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोत, जसं की पाणी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, ऑक्सिजन आहे, हे काय झाले नॅचरल रिसोर्सेस। आता याच्या प्रेझेन्समुळे काय होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॅचरल रिसोर्सेसवर परिणाम होतो, त्याला काय म्हणायचं, एन्व्हायरमेंटल पोल्यूशन। ठीक आहे, त्यानंतर आता पोल्युटंट म्हणजे काय होते, पोल्युटंट म्हणजे प्रदूषक आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण। आता पोल्युटंट म्हणजे होते प्रदूषके, एनी सॉलिड, लिक्विड or gaseous substances which present in such a concentration that it harms the environment. आता पोल्युटंट म्हणजे काय होते, प्रदूषक, पोल्युटंट म्हणजे होते प्रदूषक। जेव्हा केव्हा कोणताही सॉलिड म्हणजे काय होते, स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव्य आणि गॅस म्हणजे वायू, स्थायू, द्रव्य आणि वायू, सॉलिड, लिक्विड और गैसेस का कोई भी एक पदार्थ जब कभी एनवायरमेंट में ऐड होता है, तो उसको क्या बोलेंगे हम, पोल्यूटेंट। ठीक है, कोई भी सॉलिड, लिक्विड और गैसेस जो कंटेंट है जो एनवायरमेंट में ऐड होता है तो उसको क्या बोलेंगे, पोल्यूटेंट। जैसे कि फॉर एग्जांपल CO2 क्या होगा, कार्बन डाइऑक्साइड, बराबर है। ये कहाँ ऐड होता हुआ, एयर में, हवा में ऐड हुआ, तो ये क्या होगा फिर, पोल्यूटेंट। जो पोल्यूशन क्रिएट करता है उसको बोलेंगे पोल्यूटेंट, या ऐसा घटक जो एनवायरमेंट में ऐड होता है जिसके कारण हमको हार्मफुल इफेक्ट्स हमारे बॉडी पे होने लगते हैं, जिसको क्या बोलेंगे हम, पोल्यूटेंट बोलेंगे। जैसे कि फॉर एग्जांपल वाटर है, पीने का पानी, तो पीने का पानी में अगर SO2 ऐड हो गया, सल्फर डाइऑक्साइड हो गया, ठीक है, तो ये पानी हमारे लिए क्या होगा, घातक होगा। इसके लिए SO2 क्या हुआ फिर, पोल्यूटेंट। क्या हुआ संतोषी मैम?
पोल्युटंट. पोल्युटंट म्हणजे प्रदूषक. असे काही घटक ज्याच्यामुळे पोल्युशन क्रिएट होते त्याला म्हणायचं प्रदूषक. प्रदूषके. ठीक आहे. सॉलिड लिक्विड गॅसेस सबस्टन्सेस प्रेझेंट इन अ सच कॉन्सन्ट्रेशन दॅट इट हार्म्स एन्व्हायरमेंट. याच्यामुळे काय होते, पर्यावरणाला घातक होतो, त्याला म्हणायचं पोल्युटंट. आता एन्व्हायरमेंटल पोल्युटंट म्हणजे काय? पोल्युटंट दॅट कॉजेस or tends to cause environmental pollution that is known as a environmental pollutant. असं काही पोल्युटंट ज्यामुळे एन्व्हायरमेंटला घातक होतो किंवा एन्व्हायरमेंटला हार्मफुल इफेक्ट्स होतात, त्याच्यावर परिणाम होतो, त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल पोल्युटंट. फॉर एक्झाम्पल स्मोक, केमिकल्स, प्लास्टिक, etc. स्मोक म्हणजे काय होते? धूर. आकाशामध्ये धूर. चिमणी माहिती तुम्हाला? चिमणी असतात कंपनीच्या, बरोबर आहे? हो हो. हा हा ह्या अशा चिमण्या असतात. समजा आता ही कंपनी फॅक्टरी आहे, इथं असते चिमणी. मग या चिमणीमधून काय होते, असा धूर बाहेर निघतो, बरोबर आहे? याच्यामुळे काय होतं, पर्यावरण खराब होतो. मग हा काय झाला, स्मोक काय झाला? पोल्युटंट. एन्व्हायरमेंटल पोल्युटंट, बरोबर आहे? एन्व्हायरमेंट. राईट. ते काय झालं, एन्व्हायरमेंटल पोल्युटंट. जसं की फॉर एक्झाम्पल दुसरं काय, केमिकल. पाण्यामध्ये केमिकल असतात, फॅक्टरीमध्ये केमिकल असतात. ती फॅक्टरीमधले केमिकल कुठे ऍड केले जातात? पाण्यामध्ये. प्लास्टिक वेस्ट है ना, प्लास्टिक टाकाऊ पदार्थ. तर टाकाऊ पदार्थ काय झाला, सॉलिड झाला, लिक्विड झाला, की हे झाला प्लास्टिक? काय झालं सांगा, सॉलिड, लिक्विड की गॅसेस? सॉलिड. सॉलिड. संजय सर सांगा काय झालंय? सॉलिड म्हणजे स्थायू. कार्बन डायऑक्साईड काय झाला? गॅसेस. गॅस. हो. आणि SO2 काय झाला? लिक्विड. सल्फर डायऑक्साईड पाण्यामध्ये ऍड होतो, बरोबर आहे? सॉलिड मध्ये काय आहे? प्लास्टिक. गॅसेस मध्ये CO2 आणि द्रव्यामध्ये काय होते? SO2. हे जेव्हा, किंवा आपण रॉकेल पण म्हणू त्याला, रॉकेल पण ऍड करतात ना. तर हे काय झाले, मग पोल्युटंट झाले, ज्याच्यामुळे काय होते, एन्व्हायरमेंट खराब होते. समजलं? त्यानंतर आता एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषण. द प्रेझेन्स ऑफ द harmful gases, dust, smoke or fumes in the air which is injurious to human health and environment. The presence of the harmful gases, असे काही घातक गॅसेस आहेत जे आपल्या शरीरासाठी घातक आहेत. डस्ट म्हणजे धूळ, स्मोक धूर, or fumes in the air which injurious to human health, that is known as air pollution. आता एअर पोल्युशन म्हणजे काय? वायू प्रदूषण. जेव्हा केव्हा हवेमध्ये, आपल्या हवेत, हवा, एअर म्हणजे हवा, ठीक आहे? हवेमध्ये जेव्हा केव्हा एक तर स्मोक धूर किंवा फ्यूम, ओके, किंवा स्मोक, यस, किंवा डस्ट, हार्मफुल गॅसेस, डस्ट, स्मोक और फ्यूम्स इन द एअर. डस्ट म्हणजे धूळ. जेव्हा धूळ झाली याच्यामध्ये, हवेमध्ये, डस्ट किंवा स्मोक, बरोबर आहे? किंवा स्मोक, डस्ट, स्मोक, fumes, etc. when added in the air, that is then there is a causes of air pollution. जेव्हा केव्हा डस्ट, स्मोक, फ्यूम, ठीक आहे, ही ऍड होत असेल हवेमध्ये, ज्याच्यामुळे काय होईल, माणसाच्या परिणाम हार्मफुल इफेक्ट्स होणार, हार्मफुल घातक असे इफेक्ट्स होणार, त्याला काय म्हणायचं, एअर पोल्युशन. जसं की कार्बन डायऑक्साईड कुठे ऍड झाला? एअर मध्ये. मग हे काय झालं, पोल्युटंट, बरोबर आहे? आणि हे कोणतं पोल्युशन झालं? एअर पोल्युशन. ओके. इन द एअर विच कॉजेस इंजुरीज टू ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. हा बोला संजय सर. फ्यूम म्हणजे काय? फ्यूम म्हणजे होते धूर. त्याचा पण अर्थ होतो धूरच होतो, त्याचा पण अर्थ. थांबा, त्याचा एक्झॅक्ट हे काढतो. हानिकारक वायू, धूर किंवा वाफेचे अस्तित्व. फ्यूम म्हणजे वाफेचे अस्तित्व सर, वाफ. फ्यूम म्हणजे होते वाफ, जसे की रेल्वे मधली वाफ, बरोबर आहे? फ्यूम म्हणजे होते वाफ. ओके, वेयर इज इट? जब कभी कोई भी हार्मफुल गैसेस, डस्ट या स्मोक या फ्यूम्स, वाफ
कभी ऐड होती है एयर में तो उसको क्या बोलेंगे, एयर पोल्यूशन, जिसके कारण हमारे बॉडी पे इंजरीज टू ह्यूमन एनवायरमेंट, जिसके कारण हमारे बॉडी पे इफेक्ट होती है, बराबर, उसको क्या बोलेंगे, एयर पोल्यूशन। जैसे कि आपको मालूम है रेफ्रिजरेटर जो रहता है हमारा, रेफ्रिजरेटर अगर हमने खोला तो उसमें से गैस निकलता है, बराबर है, वो गैस CFCS होता है, वो गैस क्या करता है, ओजोन लेयर कम करता है, बराबर है, तो उसको क्या बोलेंगे, एयर पोल्यूशन। कवर अंडर द एयर प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ द पोल्यूशन एक्ट 1981। अभी जो एयर पोल्यूशन जो है, एयर पोल्यूशन ये कौन से एक्ट के थ्रू या कौन से एक्ट के नीचे वो ये रहता है, मतलब कंटिन्यू रहता है, या कौन से एक्ट के नीचे वो लागू होता है, वो होता है एयर प्रिवेंशन एंड कंट्रोल पोल्यूशन एक्ट 1981। लिखो उसका, ठीक है, एयर प्रिवेंशन एंड एयर पोल्यूशन, सॉरी, एक्ट 1981। हाँ, एक्ट 1981, हाँ। तो ये कौन से इसके कवर होता है, कवर अंडर द एयर प्रिवेंशन एंड कंट्रोल पोल्यूशन एक्ट 1981, इस एक्ट के थ्रू वो कवर होता है, ठीक है। अब हम पढ़ेंगे वाटर पोल्यूशन। म्हणजे वाटर पोल्यूशन म्हणजे क्या होता है, जल प्रदूषण। ये डेफिनेशन कल पूछने वाली है, 2-2 मार्क के लिए, पेपर में भी ये पूछे जाता, ठीक है। वाटर पोल्यूशन, आता कॉन्टॅमिनेशन ऑफ वाटर बॉडीज, रिव्हर्स, लेक्स, ग्राउंड वाटर बाय हार्मफुल सब्सटेंसेस मेकिंग इट अनसेफ फॉर यूज। तो जब कभी कोई भी चीज पानी के इसमें ऐड होती है, जैसे रिवर हो गई हमारी, नदी है, लेक, तालाब, ग्राउंड वाटर जमीन के नीचे का जो पानी है, बराबर है, ETC, यह क्या होगा, हमारी वाटर बॉडीज। कॉन्टेमिनेशन म्हणजे दूषित, कॉन्टेमिनेशन ऑफ वाटर बॉडीज, रिवर, लेक्स, ग्राउंड वाटर बाय हार्मफुल सब्सटेंसेस मेकिंग द इट अनसेफ फॉर यूज, ठीक है। जब कभी कोई भी हार्मफुल, जब कभी कोई भी जब कभी कोई भी जो हार्मफुल सब्सटेंसेस है, मेकिंग इट अनसेफ फॉर यूज, जब कभी कोई भी जो हार्मफुल सब्सटेंसेस है, बराबर है, वो ऐड होता है वाटर में, जिसके कारण क्या होता है, अनसेफ फॉर यूज, दैट वाटर बिकम अनसेफ फॉर यूज, जब तब क्या होता है, वो पानी सुरक्षित नहीं होता है इस्तेमाल करने के लिए, पानी पीने के लिए, जिसके कारण हम हमारी बॉडी पे इफेक्ट हो सकती है, तो उसको क्या बोलेंगे, वाटर पोल्यूशन, बराबर है। कवर अंडर द वाटर प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ प्रोटेक्शन एक्ट 1974। तो ये किसके अंडर चलता है, या किसके अंडर वो ये होता है, होता है वाटर प्रिवेंशन एंड कंट्रोल ऑफ, यस, पोल्यूशन एक्ट 1974, या वेरी गुड। इस एक्ट के थ्रू वो कवर होता है, बराबर है। ये क्या हो गई, वाटर पोल्यूशन। वाटर पोल्यूशन मतलब जब कभी कोई भी हार्मफुल सब्सटेंसेज ऐड होता है वाटर बॉडीज में, रिवर, लेक्स या ग्राउंड वाटर में, जिसके कारण हमारा जो यूज है वो अनसेफ फॉर यूज हो जाता है, इसके लिए क्या बोलेंगे, वाटर पोल्यूशन। अभी हजार्डस सब्सटेंसेस, हजार्डस म्हणजे काय होते, विवेक सर सांगा, संजय सर। हजार्डस सब्सटेंसेस म्हणजे होते, यस, घातक पदार्थ, ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होणार असे हजार्डस सब्सटेंसेस, घातक पदार्थ। any substances which is the dangerous to human beings, animal, plants or environment due to it chemical properties। तो hazardous substances मतलब क्या होता है, कोई भी ऐसे substances, any substances, कोई भी substances
कोई भी सब्सटेंसेस क्या होता है डेंजरस टू ह्यूमन बींग्स, वो कौन सा भी जो ये है सब्सटेंसेस वो डेंजरस होता है, घातक होता है किसके लिए, टू ह्यूमन बींग्स। ऐसे ह्यूमन बींग के लिए क्या करेगा, क्या होता है वो डेंजरस होता है। उसके साथ साथ एनिमल्स, प्राणियों के साथ, प्लांट्स के साथ, और एनवायरमेंट ड्यू टू केमिकल प्रॉपर्टीज, और एनवायरमेंट ड्यू टू केमिकल प्रॉपर्टीज। हजार्डस सब्सटेंसेस मतलब क्या होता है, ऐसे घातक पदार्थ जो एनवायरमेंट में रहते हैं। एनी सब्सटेंसेस विच इज डेंजरस टू ह्यूमन बीइंग, एनिमल, प्लांट्स और एनवायरमेंट ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टीज। तो ऐसे जो ये है सब्सटेंसेस, जो पदार्थ जो डेंजरस होते हैं, मतलब जो घातक होते हैं, धोखादायक होता है हमारे ह्यूमन बींग के लिए, एनिमल्स के लिए, प्लांट्स प्राणियों के लिए, प्लांट्स के लिए और एन्व्हायरमेंट, ठीक आहे, एन्व्हायरमेंट साठी ड्यू टू इस केमिकल प्रॉपर्टी, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीमुळे काय आहेत ते डेंजरस टू ह्यूमन बींग्स, एनिमल्स अँड प्लांट्स और एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटचं काय करतात ते एन्व्हायरमेंट साठी घातक आहे. हां राईट. एनी सबस्टन्सेस विच इज डेंजरस टू ह्यूमन बींग्स, एनिमल, प्लांट्स और एन्व्हायरमेंट ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टीज. तर हजार्डस सबस्टन्सेस म्हणजे कोणतेही पदार्थ ज्याच्यामुळे मानवाच्या, प्राण्याच्या, वनस्पतीच्या, पर्यावरणाच्या पर्यावरणाच्या परिणाम होतो. ठीक आहे, परिणाम होतो, पण तो परिणाम कसा असतो, डेंजरस, घातक असतो, घातक परिणाम होतो, त्याला मग काय म्हणायचं, हजार्डस. एनी सबस्टन्सेस विच इज डेंजरस टू ह्यूमन बींग्स, एनिमल्स, प्लांट्स और एन्व्हायरमेंट ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टीज. तर कोणती पण हे आहेत सबस्टन्सेस आहेत जे डेंजरस आहेत आपल्यासाठी, जे घातक आहे, धोकादायक आहे, बरोबर आहे, ह्यूमन बींग्स, एनिमल्स, प्लांट्स और एन्व्हायरमेंट ड्यू टू इट्स केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टी असल्यामुळं यस, एनी सब्सटेंसेस विच इज डेंजरस टू ह्यूमन बींग, ऐसे कौन से पदार्थ जो हमारे लिए घातक है, एनिमल्स के लिए, प्लांट्स के लिए, एनवायरमेंट के लिए, और उसके कारण पानी क्या होता है, हो जाता है, दूषित हो जाता है, उसको क्या बोलेंगे, हजार्डस. आता इकोसिस्टम म्हणजे काय, अ सिस्टम, हाँ इकोसिस्टम की डेफिनेशन अभी हमको लिखना है. अब अपनी जो ये है नोटबुक है या कुछ भी पेन रजिस्टर है उसमें लिखो इकोसिस्टम. Ecosystem, a system where living organism interact with each other and with their physical environment. तो ये इकोसिस्टम क्या एक प्रकार की सिस्टम है ये एक सिस्टम है. इकोसिस्टम एक प्रकार की सिस्टम है जहां पे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, बरोबर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते, सजीव, इंटरैक्ट विद इच अदर एंड विद देयर फिजिकल एनवायरमेंट. ऑर्गेनाइजेशन इंटरैक्ट विद इच अदर, ये क्या होते हैं, हमारे साथ इंटरैक्ट हो सकते हैं, इंटरैक्ट हो सकती है, और फिजिकल एनवायरमेंट. हाँ, तो इकोसिस्टम क्या एक प्रकार की सिस्टम है जहाँ पे लिविंग ऑर्गेनिज्म, सजीव जो रहते हैं, इंटरैक्ट विद इच अदर, वो हमारे साथ इंटरैक्ट होते हैं, एंड देयर फिजिकल एनवायरमेंट, और हमारे फिजिकल एनवायरमेंट के लिए भी क्या करते हो. तो इकोसिस्टम एक प्रकार की सिस्टम है जहाँ पे लिविंग ऑर्गेनिज्म इंटरैक्ट विद इच अदर एंड विद देयर फिजिकल एनवायरमेंट. तो देखो यहाँ पे हम थोड़ा ये पढ़ेंगे. तो इकोसिस्टम क्या है, एक प्रकार की सिस्टम है जहां पे एक प्रकार की इकोसिस्टम है, एक प्रकार की नेटवर्क है. ओके, हाँ द यस क्या है, अ सिस्टम वेयर लिविंग ऑर्गेनिज्म इंटरैक्ट विद अदर एंड देयर फिजिकल एनवायरमेंट. तो ये क्या होते हैं वहां पे, ये सिस्टम है जहाँ पे लिविंग ऑर्गेनिज्म जो सजीव है वो इंटरैक्ट होते हैं
विद देयर फिजिकल इन्वायरमेंट, दूसरे बाबा के साथ फिजिकल ये करने के लिए वो इकोसिस्टम क्या आहे, एक सिस्टीम आहे वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ इच अदर अँड देअर फिजिकल इन्व्हायरमेंट. तर बघा आता तुम्हाला माहित आहे इकोसिस्टम काय प्रकार की सिस्टीम, ज्याच्यामुळे एक प्रकार की सिस्टीम आहे ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये काय होते लिव्हिंग थिंग, लक्ष द्या, लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग हे दोन्ही पण काय होतात एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. काय होतात, इंटरॅक्ट होतात, राईट. आणि त्या सिस्टीमला काय म्हणायचं, यस. तो बायोडायवर्सिटी क्या है, वैरायटी ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म इन पर्टिकुलर एरिया इंक्लूड्स प्लांट्स एंड एनिमल्स. तो यहाँ पे बहुत सारे वैरायटी गर्ल्स सॉरी प्लांट्स है, एनिमल्स है और माइक्रो ऑर्गेनिजम्स है. ओके. यस, इकोसिस्टम हो गया. अभी हम पढ़ेंगे बायोडायवर्सिटी. बायोडायवर्सिटी म्हणजे काय होते, जैविक विविधता. जैविक विविधता. तो देखो the variety of the living organisms in a particular area includes plants, animals and microorganisms. बहुत इजी है. एक प्रकार की ऐसी वैरायटी सजीवों की जहाँ पे क्या होता है, स्पेसिफिक प्लांट्स एंड एनिमल्स माइक्रोस पे. तो बायोडायवर्सिटी जैविक विविधता, द वैरायटी ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म इन अ पर्टिकुलर एरिया इंक्लूड्स प्लांट्स, एनिमल्स एंड माइक्रो ऑर्गेनिज्म. तो बहुत सी प्रकार की ये वैरायटी है लिविंग ऑर्गेनिजम्स की जो पर्टिकुलर एरिया में, जैसे कि फॉर एग्जांपल क्या हो गए, इंक्लूडिंग इंक्लूडिंग प्लांट्स हो गए, एनिमल्स हो गए, माइक्रो ऑर्गेनिजम्स. ओके. द वैरायटी ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म इज पर्टिकुलर एरिया, जो वैरायटी है वो है एकदम पर्टिकुलर एरिया की, इंक्लूडिंग प्लांट्स, एनिमल्स एंड माइक्रोनिज्म. प्लांट्स में भी, एनिमल्स में भी और इसमें भी. ओके. अब क्या है सस्टेनेबल डेवलपमेंट. बायोडाइवर्सिटी समझ में आए ना, बहुत से प्रकार के जीव जो लिविंग ऑर्गेनिजम्स हैं वो पर्टिकुलर एरिया में डिस्टर्ब होते हैं. पर्टिकुलर एरिया में क्या होते हो, इंक्लूडिंग प्लांट्स, एनिमल्स एंड माइक्रोनिज्म. तो ये सभी जो चीजें हैं प्लांट्स, एनिमल्स, माइक्रोनिज्म्स, वो एक जगह पे क्या होता है, बायोडाइवर्सिटी. अभी हम पढ़ेंगे सस्टेनेबल डेवलपमेंट. डेवलपमेंट दैट मीट्स present needs through the compromising the ability of the future generation to meet their own needs. यस. तो इस सस्टेनेबल डेवलपमेंट की डेफिनेशन, डेवलपमेंट दैट मीन्स प्रेजेंट नीड्स विदाउट यस. सस्टेनेबल डेवलपमेंट क्या है, डेवलपमेंट दैट मीन्स प्रेजेंट नीड्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ द फ्यूचर जनरेशन टू मीट देयर ओन नीड्स. तो एक प्रकार की डेवलपमेंट है, एक विकास है जहाँ पे मीट्स प्रेजेंट्स नीड्स meets present needs without compromising the ability of the future. तो ये क्या है सस्टेनेबल डेवलपमेंट, डेवलपमेंट दैट मीट्स प्रेजेंट नीड्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ द फ्यूचर जनरेशन टू मेक देयर ओन नीड्स. तो ये एक प्रकार की डेवलपमेंट है जहाँ पे प्रेजेंट नीड्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ द फ्यूचर जनरेशन. तो ये जो प्रेजेंट है वो क्या करता है, नीड्स पूरी करता है, गरज पूरी करता है. ओके. किसके साथ, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ द फ्यूचर जनरेशन. तो कौन सी प्रकार की जो ये है कॉम्प्रोमाइजिंग स्किल है वो इसमें
compromising the ability of the future generation के लिए compromise करना इसमें नहीं है. ओके, टू मेट देयर ओन नीड्स. हाँ, तो ये क्या हो गया, सस्टेनेबल डेवलपमेंट. अभी हम सीखेंगे प्रिकॉशनरी प्रिंसिपल. सो गिव हेडिंग इन योर कॉपी. हाँ, री ते समजलंच नाही सर. कोणतं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट हां, म्हणजे नेमकं काय सर? आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे होते शाश्वत विकास. शाश्वत विकास अच्छा. असा विकास जो सध्याच्या गरजा पूर्ण करतो पण भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम करत नाही, असा जो विकास आहे, जो आताच तुमच्या काही अडचणी असतील तर त्या पूर्ण होतील, बरोबर आहे, परंतु भविष्यामध्ये पिढ्यांच्या गरजांवर परिणाम करत नाही. पण याच्यामध्ये भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम करत नाही. तर आता पुन्हा डेफिनेशन सांगतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय होते, शाश्वत विकास. यस, शाश्वत विकास. यस, काय सस्टेनेबल शाश्वत विकास. द डेव्हलपमेंट दॅट मीन्स प्रेझेंट, दॅट मीन्स यस जो यस सध्याची तोपर्यंत भविष्यातील त्यांच्या गरजांवर परिणाम करत. ठीक है. संजय सर, अभी हम पढ़ेंगे. तो सस्टेनेबल डेवलपमेंट मतलब क्या होता है, शाश्वत पर्यावरण. शाश्वत पर्यावरण. डेफिनेशन, डेवलपमेंट that meets present need without compromising the ability of the future generation to meet their own needs. तो ऐसी डेफिनेशन थी जहाँ पे means present the needs without compromising the ability of the future generation. यस, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट क्या है, डेव्हलपमेंट दॅट मीट्स प्रेझेंट नीड्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ द फ्युचर जनरेशन. तर असा डेव्हलपमेंट जे तुमच्या गरजा काय करते, पुरवते. कशामुळं, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ द फ्युचर जनरेशन. तर कोणत्याही प्रकारची जी जी कॉम्प्रोमाइजिंग आहे, ॲबिलिटी आहे फ्युचर जनरेशनसाठी, ती होणार. टू मेट देअर ओन नीड्स. ठीक आहे, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आता शिकायचं प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. आता प्रिकॉशनरी प्रिन्सिपल म्हणजे काय ते आता आपल्याला इथं शिकायचं आहे. डेफिनेशन, इफ देअर इज अ रिस्क ऑफ द एन्व्हायरमेंट डॅमेज तो प्रिकॉशनरी प्रिंसिपल मतलब क्या होता है, इफ देयर इज अ रिस्क ऑफ द एनवायरमेंट डैमेज, लैक ऑफ साइंटिफिक certainly should not be used as प्रिकॉशनरी प्रिंसिपल मतलब क्या है, इफ देयर इज अ रिस्क ऑफ द एन्व्हायरमेंट डॅमेज, जेव्हा केव्हा एन्व्हायरमेंट डॅमेजची रिस्क आली, जेव्हा केव्हा एन्व्हायरमेंट डॅमेज जर डॅमेज होत असेल, लॅक ऑफ सायंटिफिक सर्टिनिटी शुड नॉट बी यूज ॲज अ रिझन टू डिले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर रिस्क होत असेल एन्व्हायरमेंटल डॅमेजसाठी, त्यासोबतच लॅक ऑफ सायंटिफिक सर्टनिटी, जर सायंटिफिक सर्टनिटी अनिश्चित असेल, should not be used as a reason to delay the preventive measures. तो यामध्ये शुड नॉट
यूज डिले, तर याच्यामध्ये शुड नॉट बी यूज ॲज अ रिझन टू डिले. इफ देअर इज अ रिस्क ऑफ द एन्व्हायरमेंटल डॅमेज, जर तुम्ही एखादी रिस्क घेत असाल एन्व्हायरमेंटल डॅमेजची, लॅक ऑफ सायंटिफिक सर्टिनिटी शुड नॉट बी यूज, तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सायंटिफिक येस. तर पिक्युशनरी प्रिन्सिपल आता, इफ देअर इज अ रिस्क ऑफ द एन्व्हायरमेंटल डॅमेज, जर कधी काही एन्व्हायरमेंटल डॅमेजची रिस्क होत असेल, तर लॅक ऑफ सायंटिफिक सर्टिनिटी शुड नॉट बी यूज, तर या ठिकाणी सर्टिनिटी यूज होत नाही. सर मराठी बघून हो, कॉन्सेप्ट क्लिअर नाही होऊन राहिली. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल मराठी आहे ना, पण इथं मराठीत दिलेलं आहे. हा ना. सावधगिरीचा सिद्धांत, पर्यावरणाला अच्छा. हानी होण्याचा धोका असल्यास वैज्ञानिक पुरावा अभाव कारण म्हणून वापरून उपाययोजना टाळू नयेत. जर तुम्हाला माहित आहे की बा याच्यामुळे प्रदूषण होते, पण तरी तुम्ही वापरत असाल, तर त्या ठिकाणी मग प्रिकॉशनरी मेजर्स वापरता येतात. ओके. हो सर. आता आपल्याला पोल्युटर पे प्रिन्सिपल नावाचं टॉपिक शिकायचं आहे. पोल्युटर पे प्रिन्सिपल. आता पोल्युटर पे प्रिन्सिपल म्हणजे काय ते आता आपल्याला इथं शिकायचं आहे. पोल्युटर पे प्रिन्सिपल, द पर्सन और इंडस्ट्री कॉजिंग पोल्यूशन मस्ट बियर द कॉस्ट ऑफ मॅनेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर अशी व्यक्ती किंवा इंडस्ट्री जी पोल्युशन क्रिएट करते, म्हणजे पोल्युशन तयार करते, मस्ट बियर द कॉस्ट ऑफ डॅमेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर या ठिकाणी काय होते, मस्ट बियर द कॉस्ट, या ठिकाणी मस्ट बियर द कॉस्ट, कॉस्ट काय होते, बियर होते. कशामुळे, ऑफ मॅनेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज, प्रिव्हेंटिंग किंवा मॅनेजिंगच्या डॅमेजमुळे. तर तिथं काय, पोल्युटर पे प्रिन्सिपल. आता याचं मराठीत अनुवाद बघा काय. पोल्युटर पे प्रिन्सिपलचा मराठी अनुवाद, प्रदूषण भरपाई सिद्धांत. प्रदूषण भरपाई सिद्धांत. व्याख्या, जो पुरुष करतो त्यानेच त्याचा खर्च उचलावा. सार्वजनिक विश्वस्त पब्लिक इंटरेस्ट डॉक्टर आहे. यस. पोल्युटर पे प्रिन्सिपल म्हणजे काय होते, प्रदूषक भरपाई सिद्धांत. जो प्रदूषण करतो त्यानेच त्याचा खर्च उचलावा. देखो नेक्स्ट 11, पोल्युटर सॉरी प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. इफ देयर इज अ रिस्क ऑफ द एन्व्हायरमेंटल डॅमेज, प्रिकॉशनरी प्रिंसिपल नाम का टॉपिक जो है वो आप इसमें लिखो अपने नोटबुक में. तो प्रिकॉशनरी प्रिंसिपल मतलब क्या है, इफ देयर इज अ रिस्क ऑफ द एनवायरमेंटल डैमेज, जर अगर कोई रिस्क हो रही है, polluter पे प्रिंसिपल, द पर्सन और इंडस्ट्री कॉजिंग पोल्यूशन मस्ट बियर द कॉस्ट ऑफ मॅनेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर ती जे पर्सन आहे, जी व्यक्ती आहे, और इंडस्ट्री, ठीक आहे, कॉजिंग पोल्यूशन, काय क्रिएट करते, पोल्यूशन क्रिएट करते. द पर्सन और इंडस्ट्री कॉजिंग पोल्यूशन मस्ट बियर द कॉस्ट ऑफ मॅनेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर व्यक्ती किंवा इंडस्ट्री ही काय करते, पोल्यूशन क्रिएट करते. ज्याने पोल्युशन क्रिएट केले पोल्यूशन त्याने क्रिएट, खर्च करावा. राइट. द पर्सन और इंडस्ट्री कॉजिंग पोल्यूशन मस्ट बियर द कॉस्ट.
असा व्यक्ती किंवा इंडस्ट्री ज्याचे जो पोल्युशन क्रिएट करतो किंवा जो प्रदूषण तयार करतो मस्ट बिअर द कॉस्ट ऑफ मॅनेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर त्या व्यक्तीने काय करावे, पोलिसांनी त्या व्यक्तीने काय करावे, मस्ट बिअर द कॉस्ट ऑफ मॅनेजिंग ऑर प्रिव्हेंटिंग द डॅमेज. जर कोणतीही व्यक्ती पोल्युशन क्रिएट करेल, जसं की आता मी घरातला कचरा जर आपण बाहेर टाकला रस्त्यावर, त्याच्यामुळे काय होत आहे, आजूबाजूला त्रास होत आहे. यस, द पर्सन ऑर इंडस्ट्री कॉझिंग पोल्युशन मस्ट बिअर द कॉस्ट ऑफ डॅमेजिंग अँड प्रिव्हेंटिंग डॅमेज. तर जेव्हा केव्हा पर्सन किंवा इंडस्ट्री काय होत असेल, पोल्युशन क्रिएट करत असेल आणि ज्यामुळे मस्ट बिअर द कॉस्ट, आणि ज्यामुळे कॉस्ट उत्तम भेटला असेल. जो पोल्युशन करेल तो दंड भरेल, त्याला म्हणायचं पोल्युटर पे प्रिन्सिपल. ठीक आहे. नंतर काय, पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन. पोल्यूटर ट्रस्ट कमिटी. अभी पोल्यूटर पे प्रिंसिपल देखो क्या है, ये होगा नहीं, पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन, ये वीडियो. यस, natural resources like the air, water, forest are held by the government in trust for the public use and cannot privately own. आवाज येतो तुम्हाला संतोषी मॅडम? हो सर, येत आहे. स्क्रीन दिसत आहे ना? हो हो, दिसत आहे ना. तर आता आपल्याला शिकायचं आहे पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन. आता पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन, डॉक्ट्राइन म्हणजे काय होते, डॉक्युमेंट. सिद्धांत. हां हां, सिद्धांत, बरोबर. डॉक्ट्राइन. नॅचरल रिसोर्सेस, जर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, जसे एअर, वॉटर, फॉरेस्ट आर हेल्ड बाय द गव्हर्नमेंट इन ट्रस्ट फॉर द पब्लिक यूज अँड कॅन नॉट बी प्रायव्हेटली ओन. तर हे जे सर्व आहेत हे काय आहेत, हेल्ड बाय द गव्हर्नमेंट इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज. तर पब्लिक यूजच्या साठी हे आवश्यक, पब्लिक यूज साठी हे आहेत, पण अँड कॅन नॉट प्रायव्हेटली ओन, आणि हे कोणाच्या मालकीचे नहीं. यस, तो उसको क्या बोलेंगे हम, पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन. नेचुरल रिसोर्सेज, नैसर्गिक साधन संपत्ति, जैसे कि एयर, वाटर, फॉरेस्ट आर हेल्ड बाय द गव्हर्नमेंट इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज अँड कॅनॉट बी प्रायव्हेटली ओन. तर हे काय आहेत, सर्व प्रकारचे पब्लिक यूज आहे. ओके, गव्हर्नमेंट इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज आहे अँड कॅन नॉट बी प्रायव्हेटली ओन, आणि हे कोणाच्याही मालकी, स्वतःच्या मालकीचे नाही. तर पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन म्हणजे काय होते, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती, जसे की एअर आहे, वॉटर आहे, फॉरेस्ट आहे, आर हेल्ड बाय द गव्हर्नमेंट इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज. आणि हे काय करतात मग, हेल्ड बाय द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट यांना आपल्या ताब्यात घेतो, इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज. कशासाठी, की बाई याच्यातून काय होत आहे, पब्लिकचा यूज होत आहे किंवा पब्लिकचा फायदा होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, गव्हर्नमेंट कडे द्यायचं. गव्हर्नमेंट काय करेल, त्याची निगराणी करेल. राइट. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन मतलब कहते हैं नेचुरल रिसोर्सेज लाइक एयर, वाटर, फॉरेस्ट आर हेल्ड बाय द गवर्नमेंट इन ट्रस्ट फॉर द पब्लिक यूज एंड कैन नॉट बी प्राइवेटली यूज. तो जो कुछ भी नेचुरल रिसोर्सेज है, नैसर्गिक साधन संपत्ति जो है, एयर है, वाटर है, फॉरेस्ट है, बराबर है, एयर है, वाटर है, फॉरेस्ट है, ये सभी प्रकार की जो चीजें हैं, ये कौन हेल्ड करता है, बाय द गवर्नमेंट.
तो नेचुरल रिसोर्सेज जैसे कि एयर है, वाटर है, फॉरेस्ट है, आर हेल्ड बाय द गवर्नमेंट इन ट्रस्ट फॉर पब्लिक यूज एंड कैन नॉट बी प्राइवेटली यूज। तो ये कौन इसका जो यूज है या इसका जो फायदा उठाएगा, कौन उठाएगा? पब्लिक। क्योंकि हाँ, क्योंकि ये क्या है, पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन है, बराबर है, एंड कैन नॉट बी प्राइवेटली यूज। खुद के लिए या एक व्यक्ति के लिए बनाया नहीं जाता है, बराबर है, सबके लिए बनाया जाता है। तो उसमें क्या क्या रहता है? एयर रहता है, वाटर रहता है, फॉरेस्ट रहता है, ओके। और उसके बाद फिर गवर्नमेंट को हल्के इस पे रखते हैं, कंप्लीट। पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन कंप्लीट। उसके बाद में क्या सीखेंगे? फॉरेस्ट। फॉरेस्ट म्हणजे काय होते? जंगल। फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगल. सो लँड कव्हर विथ द ट्रीज अँड व्हेजिटेशन ॲज डिफाईन्ड अंडर द फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. तर फॉरेस्ट कंझ्युमर ॲक्ट 1980. फॉरेस्ट म्हणजे काय होते, त्याची डेफिनेशन इथे दिलेली आहे. फॉरेस्ट कंझर्वेशन ॲक्ट 1980 में लैंड कवर विद द ट्रीज एंड वेजिटेशन. ये जो लैंड है, व्हेजिटेशन. हाँ, वेजिटेशन. काय होतं सर व्हेजिटेशन? व्हेजिटेशन म्हणजे हरित पदार्थ किंवा आपण जे सेवन करतो ते सर्व कसे असले पाहिजेत? व्हेजिटेशन, सॉरी, यस, व्हेजिटेटिव्ह. कितने नंबर का आहे? 14 नंबर आहे. वन खातं, फॉरेस्ट झाला नाही. वन. हा, झाडे वनस्पतींनी व्यापलेली जमीन. तो ये क्या हो गया? फॉरेस्ट. फॉरेस्ट मतलब क्या है? एक प्रकार का लैंड जहाँ पे आदमी चैन से रह सके. यस, फॉरेस्ट मतलब क्या होता है? जंगल. लैंड कवर विद द ट्रीज एंड वेजिटेशन एज डिफाइंड अंडर द फॉरेस्ट कंजर्वेशन एक्ट 1980. तो यहाँ पे लैंड कवर विद द ट्रीज, यहाँ पे लैंड क्या होती है? कवर होती है. तो फॉरेस्ट मतलब क्या होता है? ट्रीज अँड व्हेजिटेशन हॅज डिफाईन अंडर द फॉरेस्ट. व्हेजिटेशन म्हणजे हिरवळ, जिथं अशी जमीन जी शासनाची आहे किंवा स्वतःची आहे त्या ठिकाणी झाडे लावणे आणि व्हेजिटेशन करणे म्हणजे त्याची निगा राखणे, याला काय म्हणायचं? फॉरेस्ट. याला काय म्हणतात? फॉरेस्ट. वाईल्ड लाईफ डेफिनेशन: ऑल एनिमल, बर्ड्स, रिप्लाय अँड प्लांट्स दॅट आर नॉट डिमोस्टिकेटेड. तो वाईल्ड लाईफ म्हणजे काय होते? जंगली जीवन. बरोबर एक सर? जंगली जीवन. याच्यामध्ये बघा काय येतं. ऑल एनिमल्स, बर्ड्स, रिप्लाय अँड प्लांट्स दॅट आर नॉट डोमेस्टिकेटेड कवर्स अंडर द वाइल्ड एक्ट 1972. तो ये जो सभी प्रकार के जीव है, जिसमें बर्ड्स आ गए, एनिमल्स आ गए, ट्रीज आ गए, ये क्या करते हैं? दैट आर नॉट डोमेस्टिकेटेड. ये डोमेस्टिकेटेड नहीं रहती है, ओके. तो वाइल्ड लाइफ: ऑल एनिमल, बर्ड्स, रिप्लाइज एंड प्लांट्स दैट आर नॉट डोमेस्टिकेटेड. तो सभी प्रकार के जो जीव है, तर याला म्हणायचं वाईल्ड लाईफ, जंगली जीव. ऑल एनिमल्स, सगळे प्रकारचे जीव, ज्याच्यामध्ये प्लांट्स मध्ये काय काय आले, सभी प्रकार के जीव. कौवा, बर्ड्स में पैरट, ओके. तो सभी प्रकार के जो, हाँ, ऑल एनिमल्स है, बर्ड्स,
रिप्लाई सॉरी रेप्टाइल्स एंड प्लांट्स दैट आर नॉट डोमेस्टिकेटेड, ये जीव क्या नहीं रहते, डोमेस्टिकेटेड नहीं रहती. आम्हाला स्क्रीन कम नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही. नाही ना. तुम्हाला दिसते विवेक सर? नहीं सर, स्क्रीन तो नहीं दिखी. अब दिखेंगे. देखी देखी ना. हाँ दिखी सर. तो उसको बोलेंगे वाइल्ड नाही. लाइफ. उसको बोलेंगे वाइल्ड लाइफ. रेप्टाइल्स, एनिमल्स, बर्ड्स जो डोमेस्टिकेटेड देखे जा रहा है, हाँ, तो उसको क्या बोलेंगे? वाइल्ड लाइफ. कवर अंडर द वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972. तो ये कौन सी इसमें आता है? यस. तो ऑल एनिमल, बर्ड्स, रेप्टाइल्स, ये होगा ना. अभी हम पढ़ेंगे एनवायरमेंटल इम्पैक्ट एस एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट. A process to evaluate the environmental efforts of a proposed project before it started. तो सभी प्रकार के जो एडवोकेट्स हैं, environmental impact assessment, a process to evaluate the environment backs on a proposed between n. तो environmental impact assessment, ये अभी नेक्स्ट टॉपिक. A process to evaluate the environmental effects a proposed project before it started. यस. सो एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट ये अभी हम पढ़ेंगे. अ प्रोसेस टू इवोलेट द एनवायरमेंटल एफर्ट्स ऑफ अ प्रपोजल प्रोजेक्ट बिफोर इट इज सो फार. Environmental impact assessment, a process to evaluate the environmental effects of a proposal project before it started. तो ऐसी जो प्रोसेस है, एक ऐसी प्रक्रिया, बराबर है, टू इवोलेट द एनवायरमेंटल इफेक्ट, जहाँ पे इवोलेट होता है कि भाई हमारा ये प्रकार, हाँ, एनवायरमेंटल इफेक्ट्स हो गया है. आप दिस इफेक्ट्स ऑफ द प्रपोज प्रोजेक्ट बिफोर इट, गलत काम. मराठी बघून मी एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट 16 नंबरचं बघा काय. पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन का कोणत्याही प्रकल्पाच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया. ओके, दिस इज सो इझी डेफिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंटल. यस. Environmental impact assessment. In 1714, occupier, a person who has control over the affairs of the factory. तो ये environmental impact assessment है. A process to evaluate the
environmental effects but propose project for a third person. ऑक्युपायर म्हणजे काय? क्या बोले मैडम? ऑक्युपायर म्हणजे काय? हाँ? ऑक्युपायर म्हणजे काय ते सर? व्यापने. व्यापणे. हाँ, व्यापने. A process to evaluate the environmental effects of a proposed project before it started. तो एक प्रकार का ऐसा जो ये एनवायरमेंट है जो बहुत यस एनवायरमेंटल इम्पैक्ट मतलब क्या होता है? अ प्रोसेस टू इवोल्यूट द एनवायरमेंटल इफेक्ट्स ऑफ अ प्रपोज द प्रोजेक्ट बिफोर इट. यस, अ प्रोसेस टू इवोल्यूट द एनवायरमेंटल इफेक्ट्स, ऐसी प्रोसेस, ऐसी प्रक्रिया जहाँ पे एनवायरमेंटल इफेक्ट्स होने लगते हैं ऑफ अ प्रपोज प्रोजेक्ट बिफोर इट. ये क्या होता है प्रपोज के लिए? यस, तो एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट, अ प्रोसेस टू एवोल्यूट द एनवायरमेंटल इफेक्ट्स ऑफ अ प्रपोज प्रोजेक्ट बिफोर इट स्टार्टेड. तो एक प्रकार की प्रोसेस है जहाँ पे इन्वायरमेंटल इफेक्ट्स क्या होता है, इवालुएट होता है प्रपोज प्रपोज प्रोजेक्ट बिफोर इट स्टार्टेड, और वो प्रपोज हो जाता है प्रोजेक्ट करने के पहले ही वो ट्रेन हो जाता है, तो उसको बोलेंगे इन्वायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट. 17 अक्टूबर. अब 17 अक्टूबर देखो डेफिनेशन, अ पर्सन हु हैज कंट्रोल ओवर द फास्ट फैक्ट्री और प्रेजेंट. तो एक ऐसा प्रकार का मुल्क, अ पर्सन हु हैज कंट्रोल ओवर द अफेयर्स ऑफ द फैक्ट्री. यस, अ प्रोसेस हु हैज कंट्रोल ओवर द अफेयर्स ऑफ अ फैक्ट्री. तो एक प्रकार का ये उस जो अनफेयर प्रैक्टिस लेता है. यस, टॉपिक कुठे गेला? हाँ, तो ये क्या हो गए? ऑक्युपायर, अ पर्सन हु हैज कंट्रोल ओवर द अफेयर्स ऑफ द फैक्ट्री. एक प्रकार का मित्र जो अनफेयर प्रैक्टिस में लेता है. नेक्स्ट, वाइफ, सॉरी वेस्ट, एनी मटेरियल दॅट इज डिस्चार्ज अनवॉन्टेड ऑर नो लॉंगर यूज. असे सर्व पदार्थ जे आपले फायद्याचे नाहीत, जे डिस्कार्डेड आहेत, जे घातक आहेत, अँड आर नो लॉंगर रिझल्ट, और त्याचे काही परिणाम आपल्या शरीरावर नसतात. ठीक आहे, असे पदार्थ की जे घातक आहेत, अनलॉफुल आहेत, अनवॉन्टेड आहेत, ज्याच्यामुळे आपल्या याला त्रास होऊ शकतो, तो ते जाळून टाकायचे. वेस्ट, हाँ वो वेस्ट क्या करना, हमको निकाल देना. सॉलिड वेस्ट, गार्बेज लाइक प्लास्टिक, अपर वेयर, फूड एंड मटेरियल.
यस, सॉलिड वेस्ट, स्थायू वेस्ट. आता वेस्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, वेस्ट म्हणजे काय होते, एनी मटेरियल दॅट इज डिस्कार्डेड, अनवॉन्टेड ऑर नो लॉंगर युजफुल. असे पदार्थ की जे घातक आहेत, जे अनवॉन्टेड आहेत, आपल्यासाठी आवश्यक नाही, जे डिस्कार्डेड आहेत ऑर नो लॉंगर युजफुल, आणि त्याचा काही परिणाम आपल्याला नसतो, त्याला काय म्हणायचं, वेस्ट. सॉलिड वेस्ट, गार्बेज, लाईक गार्बेज म्हणजे गार्बेज, गार्बेज जसे की प्लास्टिक, फूड वेस्ट, एटीसी आर जनरली फ्रॉम द डेली एक्टिविटीज. ये क्या होते हैं, जनरेट होते हैं किससे, एक्टिविटीज से, तो उसको क्या बोलेंगे, मार्च वेस्ट. सॉलिड वेस्ट, गार्बेज लाइक प्लास्टिक, पेपर वेस्ट एंड मेटल etc generated from the day actually. तो जो गार्बेज है, कचरा, लाइक प्लास्टिक, ओके, उसमें यस, गार्बेज लाइक द प्लास्टिक, पेपर, फूड वेस्ट, मेटल, ऐसे जो पदार्थ है जो प्लास्टिक के है, वुड के हैं, यस. तो सॉलिड वेस्ट, गार्बेज, असं सॉलिड म्हणजे स्थायू, स्थायू पदार्थामधले असलेले पोल्युटन आपल्या आजूबाजूला असणे, त्याला म्हणायचं सॉलिड वेस्ट. जसं की कचरा, प्लास्टिक बॅग, फूड वेस्ट मटेरियल, मेटल इटीसी ऑर्गनाइज फ्रॉम डेली ऍक्टिव्हिटीज. तो हे काय होतात, ऑर्गनाइज होतात डेली ऍक्टिव्हिटीजला. ओके. उसके बाद में लास्ट, जेनेटिक डायवर्सिटी, वो यूरे सॉरी वेरिएशन ऑफ द जर्न्स, वेरिएशन ऑफ द जनरल्स विथ इन स्पेसिस स्पेसिस प्रिवेंट फॉर द सर्वाइवल एंड एडेप्टेशन. और ये किसके लिए होंगे, सर्वाइवल के लिए और एडेप्टेशन के लिए. ओके. सो इन दिस वे टॉपिक इज कंप्लीट. Thank you for watching this, and please subscribe and share to your friends. Thank you. Goodbye. Good night. Yes. So this is complete. Vivek sir. Yes, sir. ये झालं पूर्ण. नेक्स्ट वी विल सी ऑन टुमारो आई थिंक. तो कल हम जरा देखेंगे. तुम थोड़े लेट आए विवेक सर. हाँ सर, मैं लेट हो गया थोड़ा, हाँ, लेट हो गए. क्यों लेट हो गए? जरा बाहर था। ठीक. तो मुझे लगता है सर आज के लिए इतना ही कल आ रखेंगे. रहे थे, कल पेपर है. हाँ, कल आ रहे ना, तो कल पेपर को आ रहा ना. पेपर के बाद में, हम्म. पेपर के बाद, यस, कल 9 बजे. पेपर के बाद में, हम्म. उसके बाद में उसके बाद में पेपर लॉ के. उसके बाद में शाम को 6 या 7 बजे स्टडी. शाम लीगल को. एड का विजिट है ना सर, हाँ, जेल विजिट. लीगल एड विजिट है सर। हाँ, वो कल कल है ना. कल है ना, 1 बजे. हाँ, वही तो बोल रहा हूँ मैं आपको, पेपर के बाद हाँ, कल 1 बजे. आ रहे ना। हाँ हो, कल आ रहा, कल आ रहा. तो विवेक सर, बोलो सर, बोलो। अभी थोड़ा एंड करते हैं, 15 मिनट बाकी है, क्योंकि अभी सोना है, जल्दी उठना है. कल पेपर है सर, हो, कल पेपर है तो थोड़ा पढ़ाई करता फिर. हाँ. बरोबर सर, कल। हो, ठीक है ना. आओ सर, आओ। चलो, गुड नाइट सर. कौन सा पेपर है सर कल? एनवायरमेंटल लॉ. यस सर, यस, ओके. यस, ओके, डू योर स्टडी सर. गुड यस नाइट. सर। गुड नाइट.
चलो फिर वेग सर, कल देखेंगे फिर। हाँ, हाँ, 9 बजे। हाँ, हाँ, जल्दी आना जल्दी आना।